न्यू परफेक्ट स्टडी सेंटर। तर आज आपण महसूल सेवक कोतवाल पद भरती सन 2026 दिनांक 19 ऑगस्ट 2026चा हा जी आर आहे। आणि जे काही महसूल सेवक आहेत म्हणजेच कोतवाल यांची भरती ही महाराष्ट्रामध्ये लवकरच होणार आहे, त्याबाबतचा हा शासन निर्णय आहे। परिपूर्ण पाहूयात आणि याच्यामध्ये काही जागासुद्धा दिलेल्या आहेत, त्या जागांबद्दल सुद्धा आपण डिस्कशन करूयात। महोदय, उपरोक्त विषयांकित प्रकरणी राज्यातील दिनांक 31/5/2026 रोजी रिक्त झालेल्या 2912 इतक्या महसूल सेवकाची रिक्त पदे भरण्यासाठी एक विशेष बाब म्हणून शासनाने मान्यता दिली आहे। त्या अनुषंगाने कळवण्यात येते की उक्त संदर्भ क्रमांक 1 मधील शासन निर्णयात नमूद महसूल सेवक कोतवाल भरतीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अथवा त्यांनी नामनिर्देशित केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीमार्फत महसूल सेवक संवर्गातील उक्त 2912 पदांची भरती प्रक्रिया त्वरित करण्यात यावी। सोबत जोडलेल्या जिल्हानिहाय रिक्त पदांच्या विवरणपत्रानुसार तसेच वरील प्रमाणे कोतवालांची पदे भरताना संदर्भाधीन क्रमांक 2 येथील शासन निर्णयातील सुधारित तरतुदींचे काटेकोरपणे पालन करून त्याप्रमाणेच कोतवालांची पदे भरली जातील याची दक्षता निवड समितीने घ्यावी। तसेच सदरची पदभरती प्रक्रिया दिनांक 30/11/2026 पूर्वी कोणत्याही परिस्थितीत पार पाडली जाईल याची देखील दक्षता घेण्यात यावी ही विनंती। म्हणजेच 30/11/2026 नोव्हेंबर महिन्याची 30 तारीख यामध्येच ही भरती प्रक्रिया पार पाडल्या जावी असे आदेश देण्यात आलेले आहेत। मग आता जिल्हानिहाय किती पदे रिक्त आहेत, आपण डायरेक्ट मंजूर पदे, भरलेली पदे, आपण डायरेक्टली रिक्त पदे पाहूयात। छत्रपती संभाजीनगरमध्ये रिक्त पदे आहेत 283, जालनामध्ये आहेत 47, परभणीमध्ये आहेत 64, हिंगोलीमध्ये आहेत 45, नांदेडमध्ये आहेत 78, बीडमध्ये आहेत 71, लातूरमध्ये आहेत 62, धाराशिवमध्ये आहेत 35। एकूण जो काही मराठवाडा विभाग आहेत त्यांच्यामध्ये 685 जागा आहेत। नंतर आहे नागपूर विभाग, नागपूरमध्ये आहेत 115, वर्धा 46, भंडारा 58, गोंदिया 39, चंद्रपूर 76, गडचिरोली 70 एकूण जागा आहेत नागपूर विभागामध्ये 404। नंतर आहे अमरावती विभाग, अमरावतीमध्ये आहेत 84, अकोला 80, वाशिम 41, बुलढाणा 85, यवतमाळ 108, एकूण अमरावती विभागामध्ये आहेत 398 जागा रिक्त। नंतर आहे पुणे विभाग, पुणेमध्ये आहेत 149, सातारामध्ये 67, सोलापूर 114, कोल्हापूर 107, एकूण आहेत 528। नंतर आहे नाशिक विभाग, नाशिकमध्ये 149, धुळेमध्ये 47, नंदुरबारमध्ये 45, जळगाव 86, अहिल्यानगर 101, एकूण आहेत 428। नंतर आहे मुंबई शहर 0, मुंबई उपनगरमध्ये 13 आहेत, ठाणेमध्ये आहेत 108, पालघर 123, रायगड 119, रत्नागिरी 64, सिंधुदुर्ग 42 अशा एकूण कोकण विभागामध्ये आहेत 469 आणि एकंदरीत एकूण रिक्त जागा आहेत 2912। तर यामध्ये जे काही पासिंग कॅटेरिया हा 8वीवरती राहणार आहे किंवा 12वीवरती, तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करून ह्या लवकरात लवकर जागा येणार आहेत आणि ह्या जागा आपल्या विभाग निहाय भरण्यात येणार आहेत। त्याचमध्ये जे काही आपले SDO असतात, उपविभागीय अधिकारी, यांच्या अखत्यारीत ZP लेवल किंवा कलेक्टरच्या आदेशानुसार ह्या जागा भरण्यात येणार आहेत। तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट करिता आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।